सेलेनियमचे महत्त्व यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या शरीरात सेलेनियमचे फायदे, त्याच्या कमतरतेची लक्षणे, सेलेनियमचे अन्न स्रोत. सेलेनियम हा बहुतेक पदार्थांमध्ये आढळणारा एक सूक्ष्म पोषक घटक आहे. हा एन्झाईम्सचा एक आवश्यक घटक आहे. सेलेनोप्रोटीन्स तयार करण्यासाठी आपले शरीर सेलेनियम वापरते. ते आपल्या शरीरात विविध कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक आहेत. सेलेनोप्रोटीनचा DNA संश्लेषणात समावेश असतो. ते पेशींचे नुकसान आणि संक्रमण यापासून संरक्षणासाठी देखील आवश्यक आहेत. ते आपल्या स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. निरोगी थायरॉइड ग्रंथीसाठी सेलेनियम आणि सेलेनोप्रोटीन्स आवश्यक आहेत. थायरॉइड ग्रंथीमध्ये सेलेनियमची सर्वाधिक मात्रा असते. थायरॉइड ग्रंथी ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असून ती मानेच्या भागात असते. सेलेनोप्रोटीन्स थायरॉइड हार्मोन्सच्या चयापचयात मदत करतात. थायरॉक्सिन आणि ट्रायोडोथायरोनिन हे दोन मुख्य थायरॉइड हार्मोन्स आहेत. थायरॉक्सिन हे T4 आणि ट्रायोडोथायरोनिन हे T3 म्हणून देखील ओळखले जाते. सेलेनोप्रोटीन्स निष्क्रिय T4 चे सक्रिय T3 मध्ये रूपांतरण करण्यास मदत करतात. हे हार्मोन्सची वाढ, चयापचय आणि विकासासाठी आवश्यक आहेत. ऑटोइम्यून थायरॉइडायटिस असलेल्या लोकांसाठी सेलेनियम हे फायदेशीर आहे. ही अशी स्थिती आहे ज्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती थायरॉइड ग्रंथीवर हल्ला करते. सेलेनियम मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे. हे मोटर फंक्शन, समन्वय, स्मृती आणि अनुभूती यांमध्ये मदत करते. शुक्राणूंच्या विकासासाठी आणि टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनासाठी सेलेनियम आवश्यक असते. त्यामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. सेलेनियम अँटीऑक्सिडंट म्हणून देखील कार्य करते. अँटीऑक्सिडंट्स असे पदार्थ आहेत जे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून आपल्या शरीराचे संरक्षण करतात. फ्री रॅडिकल्स हे असे पदार्थ आहेत जे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होतात. त्यांचा अतिरेक झाल्यावरच ते हानिकारक ठरतात. आता सेलेनियमच्या कमतरतेशी संबंधित स्थिती पाहू. सेलेनियमची कमतरता असलेल्या मुलांना केशन रोग होतो. या स्थितीत हृदय मोठे होते आणि अव्यवस्थितपणे कार्य करते. कॅशनबेक आजार हा हाडे आणि सांध्यांचा आजार आहे. हा आजार पौगंडावस्थेतील आणि कमतरता असलेल्या मुलांमध्ये दिसून येतो. पुरुषांमधील वंध्यत्वात वाढ आणि प्रोस्टेट कर्करोग देखील दिसून येतो. आता मी तुम्हाला सेलेनियमच्या कमतरतेची लक्षणे सांगेन. उदास मनस्थिती, चिंता, गोंधळ आणि स्नायू कमकुवत होणे अशी काही लक्षणे आहेत. सेलेनियमची कमतरता काही विशिष्ट परिस्थितींसाठी धोका वाढवू शकते. सेलेनियम आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइडचा धोका वाढतो. हायपोथायरॉइडिझम देखील सेलेनियमच्या कमतरतेशी संबंधित आहे. अशा स्थितीत थायरॉइड संप्रेरकांचे उत्पादन कमी होते. कमतरतेमुळे कर्करोग, अल्झायमर आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. आपल्याला कमतरतेचा धोका कोणापासून आहे हे आता पाहूया. HIV असलेले लोक, डायलिसिस करत असलेले लोक, मातीत सेलेनियम नसलेल्या प्रदेशातील लोक. आता मी तुम्हाला सेलेनियमचे शिफारस केलेले सेवन सांगेन. वेगवेगळ्या वयोगटांसाठी दररोज सेलेनियमचे शिफारस केलेले आहार वेगळे असतात. 1 ते 3 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 20 मायक्रोग्राम आवश्यक असतात. 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 30 मायक्रोग्राम आहे. 9 ते 13 वयोगटातील मुलांसाठी 40 मायक्रोग्राम आवश्यक असतात. 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 55 मायक्रोग्राम आवश्यक असतात.
प्रौढांना 55 मायक्रोग्राम आवश्यक असतात. गर्भवती महिलांना 60 मायक्रोग्राम आवश्यक असतात. स्तनपान देणाऱ्या मातांना 70 मायक्रोग्राम आवश्यक असतात. या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सेलेनियमने समृद्ध अशा अन्नाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. चला तर आता सेलेनियमचे अन्न स्रोत पाहूया. कोंबडीचे मांस, कोंबडीचे काळीज, अंडी, मासे आणि शेलफिश हे चांगले स्रोत आहेत. बकरीचे मटण, काळीज आणि बकरीचे मूत्रपिंड हे देखील उत्कृष्ट स्रोत आहेत. धान्य, कडधान्ये आणि बियांमध्येही सेलेनियम असते. काही हिरव्या पालेभाज्यांमध्ये देखील हे असते. आता आपण वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये सेलेनियमचे प्रमाण किती आहे ते पाहणार आहोत. सांगितलेले सेलेनियमचे प्रमाण कच्च्या पदार्थांसाठी आहे हे कृपया लक्षात घ्या. एका अंड्यामध्ये सुमारे 40 मायक्रोग्राम सेलेनियम असते. 100 ग्रॅम खेकड्यामध्ये सुमारे 71 मायक्रोग्राम असतात. 100 ग्रॅम किंवा मॅक्रेलच्या 2 लहान तुकड्यांमध्ये अंदाजे 64 मायक्रोग्राम सेलेनियम असते. 100 ग्रॅम किंवा 2 बकरीच्या मूत्रपिंडामध्ये सुमारे 142 मायक्रोग्राम सेलेनियम असते. 100 ग्रॅम किंवा 2 कोंबडीच्या काळीजमध्ये सुमारे 46 मायक्रोग्राम सेलेनियम असते. 100 ग्रॅम किंवा चिकनच्या 4 लहान तुकड्यांमध्ये जवळपास 20 मायक्रोग्राम असते. 30 ग्रॅम किंवा 2 चमचे सालीसकट हिरव्या मुगाच्या डाळीत सुमारे 15 मायक्रोग्राम सेलेनियम असते. 30 ग्रॅम किंवा 2 चमचे सुक्या मटारमध्ये जवळपास 15 मायक्रोग्राम सेलेनियम असते. 30 ग्रॅम किंवा 2.5 चमचे साव्यामध्ये ते सुमारे 12 मायक्रोग्राम असते. 30 ग्रॅम किंवा 2 चमचे गव्हात अंदाजे 14 मायक्रोग्राम सेलेनियम असते. 10 ग्रॅम किंवा 1 चमचा आळीवमध्ये जवळपास 5 मायक्रोग्राम सेलेनियम असते. 10 ग्रॅम किंवा 1 चमचा तिळात सुमारे 3 मायक्रोग्राम सेलेनियम असते. 10 ग्रॅम किंवा 1 चमचा कारळ्यामध्ये सुमारे 4 मायक्रोग्राम सेलेनियम असते. 100 ग्रॅम अगटीच्या पानामध्ये सुमारे 30 मायक्रोग्राम असते. 100 ग्रॅम राजगिराच्या पानांमध्ये अंदाजे 21 मायक्रोग्राम असते. उत्तम आरोग्यासाठी रोजच्या आहारात या सर्व खाद्यपदार्थांचा समावेश करा. यासह आपण ट्युटोरियलच्या समाप्तीकडे पोहोचलो आहोत. सहभागाबद्दल धन्यवाद.